काश्मीरमध्ये त्रिशंकू परिस्थिती, कोण ठरणार किंग मेकर याबद्दल उत्सुकता। पीडीपी सर्वात मोठा पक्ष, भाजपची दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जोरदार झटका। झारखंडमध्ये भाजप स्वबळावर करणार सत्ता स्थापन। राज्याची स्थापना झाल्यापासून कोणत्याही पक्षाला प्रथमच मिळालंय पूर्ण बहुमत। नमस्कार, मी रेणुका। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। या दोन ज्या बातम्या आपण बघितल्या दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि आता बघूयात गावाकडच्या बातम्यांच्या टॉप स्टोरी। बीड जिल्ह्यातल्या साठेवाडीमध्ये बचत गटानं शेतकऱ्यांना मिळवून दिली सावकारांपासून मुक्ती। गेल्या 15 वर्षांपासून गावातल्या 19 बचत गटांनी मिळवून दिला आत्मसन्मान। दापोलीतलं पाचपांढरी गावाला वेढलंय पाण्यानं, पण गावकरी मात्र तहानलेले। प्राधिकरणाच्या ताब्यातल्या नळ पाणी योजनेचा गावकऱ्यांना अजून फायदाच नाही। हिंगोलीमध्ये एसटीच्या कारभाराकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। बसमधून गायब होतायत प्रथमोपचार पेट्या। अपघात प्रसंगी प्राथमिक सुविधा मिळणंही होतंय अवघड। आणि वाडा तालुक्यातल्या महिलांना गोधडीचा हात, लोप पावत चाललेल्या परंपरेचा वापर करत परदेशात पाठवतायत उत्पादनं। आणि या बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला या सगळ्या बातम्या तर आपण बघणार आहोत, पण एक महत्त्वाची बातमी, एक ताजी बातमी आपण बघणार आहोत आणि मग इतर बातम्यांकडे वळणार आहोत। ही बातमी आहे राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांचं जे निलंबन करण्यात आलं होतं ते अगदी काही वेळापूर्वीच मागे घेण्यात आलंय। वीरेंद्र जगताप, अब्दुल सत्तार, राहुल बोंद्रे, अमर काळे, जयकुमार गोरे या काँग्रेसच्या 5 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत मांडलाय आणि या 5 जणांचं निलंबन रद्द झाल्याची त्यांनी घोषणा देखील केलेली आहे। थेट जाणार आहोत, आमचं प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट आशिष जाधव आता आपल्या सोबत आहे। आशिष, अखेर 5 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे, नेमकं काय काय घडलं होतं? रेणुका, आपल्याला माहिती आहे की गेल्या 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनादरम्यान सरकारनं जो बहुमताचा प्रस्ताव हा आवाजी मतदानानं मंजूर करून घेतला होता त्याच्या विरोधात निदर्शनं करता करता राज्यपालांना धक्काबुक्की झाली होती आणि त्या प्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं। खरं तर अशी चर्चा होती की सरकार आणि विरोधी पक्ष, मग ते काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्यामध्ये एक छुपी हातमिळवणी झालेली आहे। सरकारला कामकाज चालवू द्यायचं, आपण विरोध केल्यासारखं दाखवायचं, सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा, अशा पद्धतीची ही हातमिळवणी किंवा साटलोट असं म्हणता येईल तशी चर्चा होती। आज दुपारी सुद्धा सरकारच्या वतीने हे जाहीर करण्यात आलं की राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे। त्या चौकशी समितीचा अहवाल पुढच्या अधिवेशनाच्या शेवटपर्यंत मुदत ती वाढवून घेतली होती, म्हणजे शेवटच्या सत्रामध्ये पुढच्या अधिवेशनाचा तो मांडण्यात येईल असं सरकारनं स्पष्ट केलं होतं। पण दरम्यानच्या काळात काहीतरी वाटाघाटी झाल्या आणि एकाएकी आज कामकाज संपण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आमदारांचं निलंबन मागे घेत असल्याचा प्रस्ताव मांडला आणि तशी घोषणाही केली। त्यामुळे या 5 आमदारांचं निलंबन अखेर मागे झालेलं आहे। तसंच काँग्रेसला आज विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा मिळालेलं आहे। काँग्रेसच्या वाट्याला आज खूप काय आलंय। रेणुका, धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय 5 आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे आणि आता वळणार आहोत आपण गावाकडच्या बातम्यांकडे आणि त्यातली सुरुवातीची बातमी आशादायी बातमी आहे। जानेवारीपासून बीड जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 140 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याचवेळी बीड जिल्ह्यातल्याच साठेवाडीमधले शेतकरी ताठ मानेनं जगतायत। याचं कारण या गावात कर्जबाजारीपणामुळे कोणीही आत्महत्या केलेली नाही, कारण या गावातले जे बचत गट आहेत या बचत गटांच्या चळवळीनं या शेतकऱ्यांना बळ दिलंय। साठेवाडी हे गेवराई तालुक्यातलं 153 उंबरठ्यांचं गाव आहे। इथल्या अंगणवाडी सेविका विजया धुरंदरे यांनी गेल्या 15 वर्षांपासून बचत गटाच्या माध्यमातून या गावातल्या महिलांना एकत्र केलंय आणि त्यामधून या गावाचं त्यांनी आर्थिक सक्षमीकरण साधलेलं आहे। गावातल्या महिला मसाले तयार करण्याचं काम करतात आणि आपलं घर चालवतात। बचत गटाच्या या माध्यमातून हे गाव सावकारी मुक्त झालेलं आहे। सध्या गावामध्ये महिलांचे 14 आणि पुरुषांचे 4 बचत गट आहेत।
बचत गटाच्या सदस्यांना गरज पडते तेव्हा त्यांना कर्ज मिळतं आणि त्यामुळे गावातल्या शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळच येत नाही. इतकंच नाही तर राष्ट्रीयकृत बँकाही शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे या बचत गटातल्या महिलांनी जिद्दीनं व्यवसाय सुरू केले आणि आपलं उत्पन्न वाढवलं. दुष्काळामुळे शेतात काही उगवलं नाही तरीही बचत गटांनी इथल्या शेतकऱ्यांना सन्मानानं जगण्याची संधी दिली. काम करतेत, वस्तू तोडतेत, काम करतेत, मोलमजुरी जातेत, घरचं करून बघतेत, असं करतेत. अच्छा, सावकाराचं काही देणं पाणी ते देणं फिरणं नाही तसे. अच्छा, हे सगळं कशामुळे झालं असं वाटतं तुम्हाला? काय करणार एकामेका ह्या बचत गटामुळे बी फायदे झालेत. कुणाचे ह्याचे त्याचे ह्याचे काम भागलेत. मला बचत गटामुळे भरपूर काही फायदा होतो. आम्ही बचत गटातून पापड, शेवाळी, कुरड्या ते पण करतो आणि विजयताईमुळे तर आमचा भरपूरच फायदा झाला. आमच्या बादामीमध्ये तर एकदम चांगलंच झाले त्यांच्यामुळे. आज आम्हाला काही सुद्धा माहिती नव्हतं पण आज त्यांच्यामुळे आम्ही कुठं पण जाऊ शकतो प्रदर्शनाला. त्याला त्यांच्यामुळेच आम्ही प्रदर्शन ते करतो. आमच्या इकडच्या बचत गटामुळे चांगली परिस्थिती. हो. अच्छा, काय तुम्हाला म्हणजे सावकाराकडे जाऊन म्हणा किंवा बँकेच्या तगादा वगैरे अशा काही गोष्टी होत नाही, बचत गटामुळे आम्हाला तसं काहीच नाही. आणि साठेवाडीमध्ये सुरुवातीला गावात बचत गट चळवळ चालवणं हे अवघड गेलं, पण नंतर थोडीशी मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे काम केल्याचं अंगणवाडी सेविका विजया धुरंधर सांगतात. आजच्याला सगळ्यांना स्वतःचं घर आणि पक्क्या विटाचं आणि शिमिटाचं झालेलं आहे. गटावरच नाही पण त्यांच्या थोड्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे आणि स्वतः त्याला कमवायची थोडीशी त्याच्यामधून मदत मिळालेली. ह्या विषयावर की काहीतरी आमच्याकडे कर्ज आहे कुणाचं असे म्हणून आत्महत्याचं नाही काही. त्यामधून खूप ते म्हणजे मेहनत कष्टाळू खूप लोक आहेत ह्या गावचे आणि कुठं जर एकत्र यायचं म्हणलं तरी एका आवाजात सगळं काही एकत्र होते. सगळं काही राजकारण हे बाजूला ठेवून एकमेकाला साथ देतात, मदत करतात. बचत गटाने तारलं तर दुष्काळाने मारलं अशीच काहीशी परिस्थिती साठेवाडी या गावची आहे. परंतु या गावातही आजही सावकार मुक्त गाव अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आणली या गावातल्या विजया धुरंधर या अंगणवाडी सेविका महिलेने. गावातल्या महिलांना एकत्र करून बचत गट चालवले, परंतु ही बचत गट गेल्या 3 वर्षाच्या दुष्काळामुळे काहीसे डळमळले. परंतु मागील व बचत गटाची जी बचत झाली या बचतीमुळे हे गाव आजही या दुष्काळामध्ये स्वाभिमानाने उभं आहे. शशी केवडकर, IBN लोकमत, बीड. आणि बचत गटांच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे कोकणातली. गावाच्या पायथ्याशी अथांग समुद्र किनारा, कोकणातला धोधो पाऊस थेट समुद्राला जाऊन मिळतो. गावात विहिरी आहेत पण विहिरीमध्ये पाणीच नाही आणि गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडलीये. हा विरोधाभास बघायला मिळतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या पाचपांढरी गावामध्ये. या गावातल्या महिलांना पाण्यासाठी रात्रंदिवस पायपीट करावी लागते. हरणे, पाचपांढरी, अडखल, शिवाजीनगर या 4 गावातली लोकसंख्या आहे 20,000. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी बांतिवळे या नदीवर नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. 20 किलोमीटर लांबीची ही योजना जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे वारंवार पाईप फुटणं, पाईप पंप, पाण्याचे जे पंप आहेत ते बंद पडणं अशा घटना घडत असतात. या समस्यांकडे जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हरण्याचे सरपंच करतायत आणि प्राधिकरणानं ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेली नाहीये आणि यामुळे या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीला काहीही उपाययोजना करताच येत नाहीयेत. 4 गावांची पाण्याची बिलं एकत्रच भरावी लागतायत, मात्र काही गावांनी पाणीपट्टी भरलेली नाहीये. पाचपांढरी गावानं पाणीपट्टी भरूनही त्यांना याचा फटका दिसतोय. पिण्यासाठी पाणी नाही तर जगायचं कसं असा प्रश्न इथले नागरिक करतायत. विहिरीच नाही या गावातला आहेत. जिथे विहीर आहे तिथे पाणी भरपूर आहे, जिथे विहिरी नाही तिथे टंचाई आहे. हरणातला खेमारचं पाणी चालू आहे पण पाजा गावातला तर कुत्रा सुद्धा पाणी पिणार नाही असं पाणी आम्हाला प्यायला लागतोय. 8-10 दिवस आम्हाला पाणी नाही, असं आम्हाला खूप त्रास होते पाण्याचा. आमची लहान लहान मुलं आहेत, 2 किलोमीटरवर आम्हाला पाण्याला जायला लागते रात्री अपरात्री. मग एकटी जरी एका घरातला एकटी बाई असल्यावर ती कशी जाऊ शकेल? आमच्या दापोली तालुक्यात जेवढे 3-4 नलपाणी योजना आहेत त्यांची सगळ्यांची हीच अवस्था आहे. यांचं एकच काम आहे की 70-80% नलपाणी योजना पूर्ण करायची आणि यांची टक्केवारी घ्यायची आणि यांची टक्केवारी पूर्ण झाली तर त्या योजनेवर लक्ष द्यायचंच नाही. सगळ्यांचा म्हणजे हे जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळेच आज आमच्या दापोली तालुक्यात ही अवस्था आहे.
बांतिवरे नळपाणी योजनेतून हरणे पाचपंढरी या गावाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र या नळपाणी योजनेची वीज कनेक्शन कट केल्यामुळे येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा होत नाही आणि पाणी पुरवठा होत नसल्यामुळे येथील गावांचे पाण्याविना हाल सुरू आहेत. पाचपंढरी या गावामध्ये विहिरी आहेत, मात्र विहिरी सुद्धा कोरड्या आहेत. पायथ्याला समुद्र किनारा आहे. मोठ्या प्रमाणावरती अरबी समुद्र असताना सुद्धा पाण्याचे या गावामध्ये दुर्भिक्ष आहे आणि या गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सकाळपासून तर संध्याकाळी केवळ आपण पाण्यासाठीच जगतो की काय असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय. आणि पुढची बातमी आहे, रायगड जिल्ह्यात सतत सुरू असलेली वाळीत प्रकरणं रोखण्यासाठी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुढाकार घेतलाय. शेकाप महिला आघाडीच्या चित्रलेखा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं अनिसच्या मुक्ता दाभोलकर यांच्या उपस्थितीत जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यात वाळीत टाकण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि जिल्हा प्रशासनामार्फत गावागावात जाऊन बैठका घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न होतोय. पुढच्या वर्षभरात याबद्दल जनजागृती करणं हेच उद्दिष्ट असेल असं यावेळी मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलंय आणि त्यासाठी आपण संवाद साधणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या निमित्तानं त्यांनी रायगडचे उपजिल्हाधिकारी सतीश बागल आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांची भेटही घेतली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असं म्हणायचं की जात हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे आणि जात पंचायत हे त्याचं अग्रदल आहे. जात पंचायतीचे जे पंच असतात त्यांच्या हातामध्ये मोठ्या निर्णयाच्या ताकदी समावलेल्या असतात, एकवटलेल्या असतात आणि त्यातून सामान्य माणसांवरती दंड बसवलं, दंड नाही भरला तर वाळीत टाकणं, अशा गोष्टी घडत असतात. जर का गावाने एकत्र येऊन काम करायचं असेल तर त्याचं ग्रामीण विकास किंवा गाव विकास समितीमध्ये मंडळामध्ये रूपांतर करावं, ज्यामध्ये महिलांना स्थान असावं, सर्व जातींनी एकत्र येऊन हे काम करावं. ही जी वाळीत प्रकरणं आहेत ती एकदम भयंकर आहेत आणि शेवटी याचा मूळ हा विचारांमध्ये जातो की आज लोकांमध्ये या पद्धतीचे विचार आहेत. जोपर्यंत आपण विचार परिवर्तन करत नाही, म्हणूनच अशा संस्थांना आम्ही प्रामुख्याने प्रोत्साहन देतो, जेणेकरून एक विचार परिवर्तनासाठी हा आमचा खारीचा वाटा असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच आपण आज जर असं प्रयत्नशील राहिलो तर जसं आज फुल्यांच्या माध्यमातून आपण महिला शिकतात तर तसा हा खारीचा वाटा होईल आणि आपण नक्कीच या वाळीत प्रकरणांवरती कुठेतरी कंट्रोल आणू शकू. पुढची बातमी आपण बघणार आहोत. पालघर असेल, ठाणे असेल, रायगड या जिल्ह्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या तिन्ही जिल्ह्यात आतापर्यंत 200हून जास्त विद्यार्थ्यांची प्रकृती आता खालवायला लागली आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवू असा या विद्यार्थ्यांनी निर्धार केलाय. पनवेलमधल्या खांदा कॉलनी भागातल्या आदिवासी वसतिगृहाच्या आवारात 120 विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. राज्यभरातल्या 87 वसतिगृहांमध्ये सुमारे 10,000 विद्यार्थी उपोषण करतात. आम्ही काय मागतो, यांना जे मंजुरी आहे ते मागतो, याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. हे सुद्धा द्यायची यांची मानसिकता नाहीये. आज आम्ही अगोदर पण 3 दिवस उपाशी होतो, आमरण उपोषण केलं, तरी या शासनाने आम्हाला फक्त आश्वासन दिलं होतं. त्यांच्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवून सुद्धा त्यांनी आम्हाला आयुक्ताशी भेटू दिलं नाही. त्या कारणास्तव हे आता प्रकार जे घडत आहे, अजून 4था दिवस हे उपोषणाचा तरी आयुक्त येत नाहीत. मग यांनी जे केले, राजकारण केले, याच्यामध्ये येणारे जे लोक आहेत अधिकारी, हे बोलतात की आमच्यावर येते तर आम्ही हे मंत्र्यावर टाकू आणि सरकारवर टाकू. आणि सगळ्या बातम्यानंतर एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत हिंगोलीमध्ये एसटीच्या बसमधून गायब होत आहेत प्रथमोपचार पेट्या. प्रवाशांच्या सोयीसाठी हे खरं तर एसटीचं ब्रीदवाक्य, पण कधी कधी त्याला हरताळ फासला जातो हेच दिसतंय. कारण हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. कारण या बसेसमधून प्रथमोपचार पेट्या गायब झाल्याचे प्रकार घडलेत. काही ठिकाणी पेट्या असल्या तरी त्यामध्ये प्रथमोपचाराचं साहित्यच नसतं आणि यामुळे एखादा अपघात झाला तर प्राथमिक सुविधा मिळणंही अवघड झालंय. हिंगोली जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तरीही तिथे परिवहन महामंडळाचं विभागीय कार्यालय नाहीये. इथला सगळा कारभार हा परभणीहून चालतो. अपने हिंगोली के बस स्टैंड पे आज काफ़ी
काफ़ी सारी गाड़ियाँ आती है, बाहर से आती है, मुंबई से आती है, इधर से आती है, उधर से आती है, पर सभी गाड़ियों में फर्स्ट एड बॉक्स अवेलेबिलिटी नहीं रहती है। काफ़ी सारी गाड़ियों में फर्स्ट एड बॉक्स रहता है, पर कभी कभी इमरजेंसी में कुछ रहता है, कुछ रहता नहीं है। अगर कभी इमरजेंसी में कुछ कहीं एक्सीडेंट हो गया, कुछ हो गया, तो उस जगह पे अगर फर्स्ट एड बॉक्स का अवेलेबिलिटी नहीं रही तो उसमें पैसेंजर के जान को भी धोका है। एस मध्ये प्रवास करा हे सुखाचा असल्यास त्या एस मध्ये जर काही अपघात झाल्यास त्याच्यात मेडिकल बॉक्स किंवा काही त्या मेडिकल बॉक्समध्ये औषधी नसते आणि ते औषधी उपलब्ध करण्यासाठी काही शासनाने प्रयत्न केले नाही आणि कोणीही प्रयत्न केले नाही। आणि या प्रकरणी जेव्हा हिंगोली एसटी महामंडळाचे आगार प्रमुख शंकर सोनटक्के यांच्याकडे आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांनी म्हटलं की एसटीतल्या प्रथमोपचार पेटीमधून औषधं गहाळ किंवा चोरी होण्याची भीती असते आणि त्यामुळे आम्ही ही औषधं वाहकाकडे सुपूर्द करत असतो। गाडीमध्ये द्यायची जुनी पद्धत आहे ते गाडीमध्ये आता ते ठेवत नाही आपण, कारण त्या गाडीमध्ये ठेवल्यामुळे त्याचे काय लॉस व्हायला लागले, चोरी व्हायला लागली, तिथं लोक खराब करायला लागले। आज ठेवलं की 15 दिवसांना तिथे अर्धा सामान गायब होऊन गेलं। त्याच्याऐवजी आता त्याची फर्स्ट एडची संपूर्ण किटच रेडीमेड मार्केटमधून अवेलेबल करून आपण ते सर्व वाहकाबरोबर देत आहोत। इकडे आगार प्रमुख सांगताय की एसटीकडे औषधं दिली जातात पण एसटी मध्ये प्रथमोपचार पेटीत औषधं नसतात अशी माहिती एसटीच्या कंडक्टर्सने दिली आहे। तर एखादी गाडी सोडली तर प्रत्येक बसमध्ये सील लावलेली पेटी असते असं बस ड्रायव्हरचं म्हणणं आहे। पूर्ण औषधं नसतात, पूर्ण वस्तू नाहीत त्याच्यामध्ये। का नाही म्हणजे त्यांनी सुरुवातीला नवीन नवीन असतात, नंतर काही नसतं। प्रवाशांना काही जखमी झाल्यास मग कसं उपचार करतो? तात्पुरता आम्ही करतो, समजा आम्हाला जसं सुचल त्याप्रमाणे करतो, किंवा जवळपास कुठे दवाखाना वगैरे जवळपास असेल तर तोपर्यंत ती सोय आम्ही उपलब्ध करून देतो। एसटी मध्ये तुमच्या प्रथमोपचार पेटी आहे का? आहे आहे सील लावलेली आहे। तर औषधी आहे का? औषध वगैरे सगळं आहे त्याच्यात। अनेक याच्यामध्ये औषध ते फर्स्ट एड बॉक्स नसल्याचं असं आढळून आलंय। एखाद्या गाडीमध्ये होऊ शकतं साहेब। आणि हिंगोलीतल्या बातमीनंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत वाडा तालुक्यातल्या महिलांना गोधडीचा हात। वाडा तालुक्यातल्या निंबवली गावातल्या परिवर्तन महिला संस्थेनं चिंध्यांपासून गोधडी बनवून ती आता परदेशात पाठवली आहे। रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करता येतो असा एक आदर्श या महिलांनी त्यामुळे समाजासमोर ठेवलाय। सध्याच्या युगात ब्लँकेट, चादर यामुळे ग्रामीण भागातली गोधडी लोप पावत असताना चिंध्या जमा करून किंवा विकत घेऊन त्या हव्या असलेल्या आकारात कापून त्याला जोड देऊन आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारची हातशिलाई करून सुंदरशी डिझाईन्स बनवून ही जी गोधडी आहे ती इथे बनवली जाते। या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून प्रयत्न केलाय तो अमेरिकेतील जिनेता यांनी। अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्वीडन या देशांमध्ये त्यांची उत्पादनं जात आहेत। Living here 6 years and going out here into the forest area and meeting women who are collecting the water at the well 8 times a day, collecting wood. So that's always kind of haunted me. It's like, how are those women going to make any money? They don't have time or opportunities to take a sewing class. They don't have electricity. They don't have money to buy a machine. How are they going to improve their life? आम्हाला ट्रेनिंग तर ॲन मॅडमनी दिली, पण आमच्या मेन प्रेरणा जनेता मॅडमच आहेत। त्यांनी म्हणजे आम्हाला खूप म्हणजे आम्ही कामाच्या शोधातच होतो की काहीतरी आम्हाला काम मिळू दे आणि त्याप्रमाणे आम्हाला ते काम मिळालंय। आणि किती महिला आहे तुम्ही काम करता? आम्ही जवळजवळ 20-25 महिला इथे आहेत। आम्ही सुतलीपासून प्लेट वगैरे, बॅग आणि असे डबे वगैरे बनवतो आपण, कारण आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची हे मॅडमने आम्हाला सांगितले। कोणत्या मॅडमने? जेनेट मॅडमने। आणि या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त IBN लोकमत।